जरांगे यांच्या आरोपावर ओबीसी नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, पाहूयात. पासून कशा प्रकारे मीडिया ट्रायल करून एका खंडणीच्या गुन्ह्याच्या याच्यामधून धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला. मुळामध्ये हा मनोज जरांगे अत्यंत विकृत मानसिकतेचा माणूस आहे. त्याला मीडिया अटेन्शन पाहिजे असतं. काही झालं कुठंतरी मागच्या वेळेस ड्रोन उडलं की म्हणला माझ्यावर कोणाची तरी नजर आहे आणि Z+ सुरक्षा पाहिजे म्हणून ही सगळी या मनोज जरांगेची नाटकं चालू आहेत. मुळामध्ये जर असा काही कट असेल तर मग DYSP असतील, SP असतील, त्यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे. कुठंतरी एखाद्या समाजाच्या नेता आपल्याला आपल्या यांनी कुठंतरी तो मागं सरत नाहीये, कुठंतरी तो शांत बसत नाहीये, कुठंतरी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी व्यासपीठावरनं भूमिका मांडतोय. म्हणून हे मनोज जरांगेचे असले हे चाळे महाराष्ट्राला नवीन नाहीत. जो मनोज जरांगे मुख्यमंत्री शिव्या देतो, मोदींना धमक्या देतो, महाराष्ट्र थांबवायचं आणि महाराष्ट्र पेटवायचं आणि मुंबई बंद करायच्या धमक्या देतो आणि आता याच्या हत्येचा कट आणि हा घाबरलाय. मुळामध्ये या मनोज जरांगेंनी हे रचलेलं कुभांड आहे. त्याला Z+ सुरक्षा पाहिजे, त्याला परत मीडिया अटेन्शन पाहिजे, काहीतरी करून परत माझ्याकडे मंत्री आले पाहिजे, परत समाज माझ्याकडे आला पाहिजे, परत आंतरवालीमध्ये मनोज दादा केलं पाहिजे. म्हणून हे सगळं केलेलं आहे. मी तर खरंच म्हणतो की हे जे कोण संशयित आरोपी आहेत यांची सगळ्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे आणि या मनोज जरांगेची पण नार्को टेस्ट केली पाहिजे. मग याच्यामध्ये नक्की हे त्यांना कुणाला काय आरोप करायला लावलेत, कुणाला कुणाचं नाव घ्यायला लावलेत ते समोर येईल. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे याच्या बाबत कुणी पडदा टाकू नये. तुम्ही आरोप केले ना धनंजय मुंडेंवर, तर आता SP आणि DYSPनी याचं समोरासमोर येऊन सगळी तथ्य ठेवली पाहिजे, सगळे CDR ठेवले पाहिजे. हे जे कोण आरोपी आहेत यांची PC घेतली पाहिजे.